Hi friend, welcome all of you. Today we see the beautiful lesson of class 9th. The name of the lesson is 1.5 The Necklace. 1.5 The Necklace. So we see the meaning of the lesson, the necklace. नेकलेस म्हणजेच रत्नहार. तर आज आपण वर्ग 9वीच्या 1.5 द नेकलेस हा लेसन आपण पाहणार आहोत. दिस लेसन इज रिटन बाय द रायटर ऑफ दिस लेसन इज गाई दे मोपासन. So friend, the title of this lesson is The Necklace. This lesson is divided into two parts. Now we see the first part on the page number 24. So I start the lesson. Mathilda was a pretty and charming girl. Pretty म्हणजे सुंदर, charming आकर्षक. Mathilda तर ही कशी होती? एक pretty आणि charming girls होती. And she was born as if by an error of fate into a family of clerk. Family of clerk, क्लर्कच्या फॅमिलीमध्ये. आता क्लर्क म्हणजेच पुअर म्हणू आपण, पुअर फॅमिलीमध्ये या ठिकाणी द पर्सन हू वर्क द क्लरिकल जॉब, कारकुनी वर्क करणारे जे आहे त्या घराण्यामध्ये तिचा त्या ठिकाणी जन्म झाला. अँड शी वॉज बॉर्न ॲज इफ बाय अन एरर ऑफ फेट. एरर ऑफ फेट, फेट म्हणजेच नशीब. तिचं नशीब त्या ठिकाणी कमनशिबी असेल किंवा फुटकं नशीब असेल, त्यामुळेच त्या ठिकाणी इतकी सुंदर असूनसुद्धा तिचा जन्म या ठिकाणी या पुअर फॅमिलीमध्ये झाला. अँड शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड ऑर टू बी वेडेड अँड टू ॲन ॲरिस्टोक्रॅट. ॲरिस्टोक्रॅट म्हणजेच उच्च कुलीन असलेलं. तर पहा, तिचं गरीब घराण्यात असल्यामुळे दॅट शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, तिला कोणी ओळखावं, नोन. अंडरस्टूड, तिला कोणी समजून घ्यावं, किंवा लव्ड आर टू बी वेडेड अँड ॲरिस्टोक्रॅट, उच्चकुलीन व्यक्तीसोबत तिचं प्रेम किंवा लग्न व्हावं, अशा प्रकारे कुठलाही भाग तिच्या नशिबामध्ये नव्हता. बिकॉज शी बॉर्न इन पुअर फॅमिली अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्रालयातील किंवा शिक्षण खात्यातील जे काही मायनर ऑफिशियल आहे. आता मेजर म्हणजेच मोठा आणि मायनर म्हणजेच लहान. मग या ठिकाणी मायनर म्हणजेच कनिष्ठ ऑफिशियल म्हणजेच कर्मचारी. मायनर ऑफिशियल जे आहे, कनिष्ठ कर्मचारी जे आहे शिक्षण खात्यातील, त्यासोबत ती लग्न करण्यास त्या ठिकाणी ती तयार झाली आणि तिचं लग्न त्या ठिकाणी त्या कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत झालं, गरीब घराण्यातील असल्यामुळे. देन शी ड्रेस प्लेनली. तिचं जे काही पेहराव होता, पोशाख होता, जे काही तिचे ड्रेस होते, तिचे ड्रेस अगदी साधे होते, सिम्पल ड्रेस. आणि म्हणून त्या ठिकाणी साधे ड्रेस होते, कारण शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग एल्स. अफोर्ड म्हणजेच परवडणे. एनिथिंग बेटर, अत्यंत चांगल्या प्रकारचं बेटर असं तिच्या मैत्रिणीसारखे ड्रेस तिला त्या ठिकाणी परवडत नव्हते. अँड सो शी सफर्ड एंडलेसली, फीलिंग दॅट शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ. ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ म्हणजे जीवनामध्ये ज्या काही लक्झरियस थिंग आहे, ज्या काही आरामदायी गोष्टी आहे, ज्या काही चैनीच्या वस्तू आहे, त्या सगळ्या आपल्याला मिळायला पाहिजे. त्या सगळ्या आपल्याला मिळणे आपलं एंटायटल आहे, आपला हक्क आहे, आपल्याला तो मिळाला पाहिजे, हे वाटून तिला त्या ठिकाणी फार दुःख व्हायचं. शी सफर्ड एंडलेसली, अपार दुःख होणे. तर अपार दुःख तिला व्हायचं की ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शेबी अँड पुअरली फर्निश हाऊस. प्रथम तिला कशाचं कष्ट होत होतं की दॅट वॉज शी वॉन्ट्स ऑल दीज लक्झुरियस थिंग. सगळ्या लक्झुरियस थिंग, चैनीच्या वस्तू तिच्याकडे असायला पाहिजे, सगळ्या चैनीच्या वस्तू मिळणे आपला हक्क आहे असं तिला वाटायचं. आणि त्यानंतर दुसरं जे होतं दॅट शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शेबी. शेबी म्हणजेच ओल्ड टाईप, जुनाट प्रकारचं जे घर होतं. अँड पुअरली फर्निश्ड
म्हणजेच कमी सुविधा असलेलं, गैरसोय असलेलं जे काही घर आहे, या गोष्टीचा सुद्धा तिला त्या ठिकाणी बराच त्रास व्हायचा, बरंच कष्ट व्हायचं. अँड ऑल दीज थिंग्स दॅट अनादर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस्ड. आणि ह्या सर्व गोष्टी तिच्याच स्तरातील इतर ज्या काही स्त्रिया आहेत त्यांना कदाचित याचं भानसुद्धा राहिलं नसतं. ह्या गोष्टी त्या इतर स्त्रियांना खटकल्या सुद्धा नसत्या. परंतु दॅट सी ड्रीम but she was tormented her and made her resentful. परंतु तिला मात्र या गोष्टीचा त्रास व्हायचा. शी बिकम टॉर्मेंटेड. तिला या ठिकाणी या सर्व गोष्टीचा त्रास व्हायचा, आपल्याकडे ह्या सर्व सुविधा नाही आहे म्हणून. अँड मेड हर रिसेंटफुल. आणि तिला चीडसुद्धा यायची. देन सी ड्रीम ऑफ अ ग्रँड पॅलेन्शियल मॅन्शन. ड्रीम, स्वप्न पाहणे. आपलं छोटंसं पुअरली फर्निश्ड घर आहे, परंतु आपलं घर कसं पाहिजे होतं? दॅट वॉज अ ग्रँड पॅलेन्शियल मॅन्शन. भव्य अशा प्रकारचं फार मोठं राजमहल आपल्याकडे असावं. अँड विथ वॉस्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग दॅट स्मॉलर रूम. आणि त्यामध्ये बऱ्याच अशा मोठमोठ्या छोट्या मोठ्या या ठिकाणी अत्यंत चांगल्या सुविधा असलेल्या सगळ्या रूम्स त्या ठिकाणी अवेलेबल असायला पाहिजे असं तिला त्या ठिकाणी वाटायचं. अँड परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट विथ क्लोज फ्रेंड. आणि आपल्या क्लोज फ्रेंडसोबत दुपारच्या वेळेस अत्यंत चांगल्या प्रकारच्या गप्पा रंगवणे. आणि त्या ठिकाणी म्हणजे दुपारच्या वेळेस सगळे बसून त्या ठिकाणी गप्पा मारणे, त्यानंतर दुपारचं चहा घेणे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तिला फार म्हणजे या गोष्टीचं ती त्या ठिकाणी स्वप्न बघायची. यट शी हॅड नो रिच ड्रेसेस. तिच्याकडे चांगले ड्रेससुद्धा नव्हते. रिच ड्रेसेस जे म्हणू आपण त्याला, म्हणजे चांगल्या प्रकारचे कपडे जे तिच्या मैत्रिणीकडे सगळ्याकडे अत्यंत चांगल्या प्रकारचे कपडे होते ते तिच्याकडे नव्हते. देन शी हॅड नो ज्वेल्स म्हणजे जे काही ज्वेलरी आहे, दागिने वगैरे आहे किंवा जे काही ऑर्नामेंट आहे, ह्या सर्व गोष्टी तिच्याकडे अजिबात काही नव्हत्या. परंतु बट देर वॉज ओनली नथिंग अँड दिस वेअर द ओनली थिंग दॅट सी लव. आणि या सर्व गोष्टीचं तिला त्या ठिकाणी फार आवड होती. मग दागिने असेल, चांगले चांगले ड्रेस असेल, हे आपल्याकडे असायला पाहिजे, या गोष्टी तिला त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आवडत होत्या, जरी हे तिच्याकडे नव्हतं. सी वॉन्टेड सो मच टू चार्म. आकर्षक असलेल्या सर्वच गोष्टी तिला त्या ठिकाणी पाहिजे होत्या. अँड टू बी एनव्हीड, टू बी सॉट आफ्टर. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे, या गोष्टीचा तिला एनव्ही म्हणजेच हेवा वाटणे. तिला या सर्व गोष्टीचा हेवा वाटत होता आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे, ह्या सर्व तिला त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी वाटत होतं. शी हॅड अ रिच फ्रेंड. तिला बरेच अशा मैत्रिणी होत्या रिच, चांगल्या घराण्यातील. अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट. कॉन्व्हेंटपासून पूर्वीच्या शाळेच्या ज्या काही श्रीमंत मुली आहेत तिच्या मैत्रिणी, त्या भरपूर मैत्रिणी होत्या. बट हुम सी अवॉइडेड टू व्हिजिटिंग. अवॉइड म्हणजे टाळणे. त्यांना भेटायचं ती टाळायची. का बरं? बिकॉज आफ्टरवर्ड सी वूड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिस्ट्री. कारण की त्यांना भेटल्यानंतर मग काय व्हायचं, तिला पश्चाताप व्हायचा. त्यांचं सर्व सुख, त्यांचे जे काही सर्व काही फॅसिलिटी, सर्व जे काही त्यांचं राहणीमान, हे सर्व पाहून आफ्टर दॅट सी वूड वीप विथ रिग्रेट. वीप म्हणजे रडणे, रिग्रेट म्हणजे पश्चाताप. पश्चातापाने रडत बसायची. आणि देन डिस्पेअर अँड मिसरी म्हणजेच दुःखी व्हायची, हताश व्हायची, निराश व्हायची. तर ह्या सर्वांमुळे ती त्या ठिकाणी ती आपल्या मैत्रिणींना भेटणे ती टाळत असायची. वन इव्हिनिंग हर हजबंड केम होम विथ ॲन एअर ऑफ ट्रिम्प. एअर ऑफ ट्रिम्प म्हणजेच या ठिकाणी व्हिक्टोरी, विजयी मुद्रेने एक दिवस तिचे हजबंड त्या ठिकाणी घरी परतले. आणि घरी परतल्यानंतर दॅट होल्डिंग अ लार्ज एनोलप इन हिज हँड. त्यांच्या हातामध्ये एक फार मोठा एनोलप होतं, फार मोठा लिफाफा होता. आणि त्या लिफाफ्यामध्ये त्या ठिकाणी त्या लिफाफ्याला घेऊन त्या मॅथिल्डाला सांगितलं, लुक ही सेड, हिअर इज समथिंग फॉर यू. बघ तुझ्यासाठी काय आणलं. अत्यंत आनंदाने, म्हणजे एवढ्या आनंदाने त्या ठिकाणी त्याने आपल्या मॅथिल्डाला ते इन्व्हायटिंग कार्ड दाखवलं. सी टोर ओपन द पेपर
त्या एनोलपचं जे काही वरचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी फाडला, एनोलपचं कवर. अँड देन सी ड्रॉ आउट अ कार्ड, त्यातून ते कार्ड बाहेर काढलं, काय इन्व्हिटेशन कार्ड होतं त्या एनोलॉपमध्ये. अँड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड, त्यावर काही वर्ड प्रिंट केलेले होते, मग त्यावर लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं पहा, निमंत्रण पत्रिका होती ती. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्ज. पहा, मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्ज. पहा, मिनिस्ट्री एज्युकेशनमध्ये अत्यंत चांगल्या घराण्यातून त्यांना निमंत्रण त्या ठिकाणी आलेलं होतं आणि म्हणून त्याचा त्या ठिकाणी तो उत्साह या ठिकाणी दिसून येत होता मॅथिल्डाच्या हजबंडचा. सो द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्ज रुम्पुनू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मादाम लॉयझेल कंपनी ॲट द मिनिस्ट्री. म्हणजे आपली उपस्थिती या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी प्रार्थनीय आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी इन्व्हिटेशन कार्ड त्या ठिकाणी त्या दोघांना दिलं होतं, श्रीमती आणि श्रीयुत लॉयझेल या दोघांना. अँड द टायमिंग वॉज ऑन द इव्हिनिंग ऑफ मंडे जानेवारी 18. जानेवारी 18ला त्या ठिकाणी संध्याकाळचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी तो होता. सो इन्स्टेड ऑफ बिईंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप, त्याच्या हजबंडला वाटलं की एवढं मोठं आमंत्रण मी घेऊन आलो, एवढ्या विजयी मुद्रेने आलो, एवढ्या आनंदाने सांगत आहे, तर मॅथिल्डा खुश होईल, ही होप, त्याला अपेक्षा होती की तिने खुश व्हावं. बट इन्स्टेड ऑफ बिईंग डिलायटेड, इन्स्टेड ऑफ च्याऐवजी डिलायटेड म्हणजेच आनंदी किंवा हॅपी, परंतु ती डिलाईट होण्याऐवजी, हॅपी होण्याऐवजी, दॅट ॲज हर हजबंड हॅड होप, सी थ्रू द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली अँड मटर्ड. तिने चिडून अशा प्रकारचा तो लिफाफा एका टेबलवर त्या ठिकाणी ठेवून दिला. अँड मटर्ड, मटर्ड म्हणजे पुटपुटली, घुसपुसली. काय केलं तिने काय सांगितलं पहा, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. मग ते निमंत्रण पत्र तुम्ही आणलं, ते त्या ठिकाणी इन्व्हिटेशन कार्ड आणलं, मी काय करू त्याचं. आणि जर अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो, आणि जर आपल्याला जायचंच असेल तर तुमची काय अपेक्षा आहे की मी काय परिधान करावं म्हणून. तर अशा प्रकारे त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी संवाद सुरू झाला. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, याचा विचार त्या ठिकाणी त्याने केला नव्हता या मिस्टर लॉयझेलने, की खरोखर काय असेल, म्हणजे काय परिधान करणार. सो ही स्टॅमर्ड, तो चाचरतच म्हटला, नॉट कॉन्फिडेंटली. सो काय म्हणाला तो पहा, व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस. आपण थिएटरला गेलो होतो, तो ड्रेस तू परिधान कर, कारण इट सीम्स व्हेरी नाईस टू मी, मला तो छान आवडला होता, अत्यंत सुंदर ड्रेस होता, तो छान ड्रेस होता, तो तू ट्राय करू शकतेस. ही स्टॉप स्टर्न डिस्ट्रेस टू सी हिज वाईफ क्राईंग. आता मॅथिल्डाचं काही नाही, एवढं सजेशन देऊन सुद्धा ती लगेच रडायला लागली. सो दॅट ही बिकम स्टर्न अँड डिस्ट्रेस्ड, तो स्तब्ध झाला, डिस्ट्रेस, दुःखी झाला. व्हाय, टू सी हिज वाईफ वॉज क्राईंग, त्याची बायको मॅथिल्डा रडायला लागली. अँड ही स्टर्न, ही स्टॅटर्ड, तो पुन्हा चाचरत म्हणाला, काय म्हणाला व्हॉट्स द मॅटर, लेट सी मॅथिल्डा, हाऊ मच वूड यू सुटेबल ड्रेस कॉस्ट. तुला जर एखादं योग्य जर ड्रेस घ्यायची असेल तर अंदाजे त्याची किंमत किती असेल. तू नाराज होऊ नको, तर काय असेल किंमत सांग. देन सी थॉट फॉर अ मोमेंट, तिने थोडा विचार केला. अँड कॉम्प्युटिंग द कॉस्ट, आणि कॉस्ट लगेच किंमत मोजायला लागली, किती असेल बरं. अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट सी कुड आस्क फॉर विदाऊट अँड इमिजिएट रिफ्युजल. आणि तिला हे सुद्धा वाटलं की आपण काय रक्कम सांगावी बरे, की ज्याचं आपल्याला रिफ्यूज नाही मिळालं पाहिजे, नकार नाही मिळाला पाहिजे. जास्त रक्कम सांगितली तर नकार मिळू शकते, दॅट इमिजिएट रिफ्युजल. अँड सो दॅट शी वॉज कॅल्क्युलेटिंग, computing the cost and decide to how much amount she could ask for. मग आपण किती अमाऊंट सांगावी याचा ती विचार करायला लागले. आणि सरते शेवटी ती म्हणाली ॲट लास्ट शी ॲन्सर्ड हेजिस्टंटली, घुटमळतच ती म्हणाली, आय डोंट नो एक्झॅक्टली, मला माहीत नाही, परंतु बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 francs. मला 400 francs जरी मिळाले तरी मी योग्य प्रकारचा ड्रेस मॅनेज करून घेईल, मी माझं व्यवस्थित जुळवून घेईल.
आणि म्हणून किती 400 फ्रँक्सची त्या ठिकाणी तिने डिमांड केली. हाऊ मेनी 400 फ्रँक्स. मग आता 400 फ्रँक्स सांगितल्याबरोबर ही टर्न अ लिटिल पेल. पेल म्हणजेच या ठिकाणी चेहरा उदास होणे, या ठिकाणी चेहरा उतरणे. पेलचा खरा अर्थ आहे निस्तेज होणे. या ठिकाणी त्याचा चेहराच उतरला. ही टर्न अ लिटिल पेल. का बरं? बिकॉज he had been saving that exact amount to buy a gun for hunting summer in the country near Narther with a few friend. म्हणजे नार्तेर या ठिकाणचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाजवळ आपल्या मित्रांसोबत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हंटिंग म्हणजे शिकार करण्यासाठी त्याने तेवढे जे काही पैसे आहे ते वाचवले होते. आणि ते कशासाठी? टू बाय अ गन घेण्यासाठी तेवढी अमाऊंट त्या ठिकाणी मित्रासोबत शिकार करण्यासाठी नार्तेर या जवळील जो काही भाग आहे प्रदेश आहे त्या ठिकाणी शिकार करण्यासाठी गन विकत घ्यायची होती त्याला. आणि त्यासाठी ते एक्झॅक्ट अमाऊंट म्हणजे तेवढेच 400 फ्रँक त्याने सेव्ह करून ठेवलेले होते. बट हाऊएव्हर ही सेड, तरीही तो म्हणाला, पहा, व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स. ठीक आहे, मी तुला या ठिकाणी 400 फ्रँक्स देतो. बट ट्राय अ गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. परंतु तू खरोखर अत्यंत चांगल्या प्रकारचा ड्रेस तुझ्यासाठी खरेदी कर. देन द नेक्स्ट द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. पार्टीचा दिवस हळूहळू जवळ येत होता. अँड द मादाम लॉयझेल सीम सॅड, रिसेंटफुल, अनॅक्शियस दो हर ड्रेस वॉज रेडी. आता तिचा ड्रेस रेडी झाला होता. 400 फ्रँक तिला ड्रेससाठी मिळाले सुद्धा होते. परंतु जसा जसा पार्टीचा दिवस जवळ येत होता तशी तशी ती मादाम लॉयझेल काय झाली होती? कशी दिसत होती? सॅड, दुःखी दिसत होती. रेस्टलेस, अस्वस्थ, अनॅक्शियस, चिंतातूर, बेचैन, अशा प्रकारे ती त्या ठिकाणी दिसत होती. आणि मग म्हणून एकदा काय झालं? वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर. तिच्या हजबंडने तिला त्या ठिकाणी सांगितलं की वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, व्हॉट्स द मॅटर, यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. मागील 3 दिवसापासून तुझा जो काही वागणूक थोडीशी जरा विचित्रच मला वाटते. इट वॉज व्हेरी स्ट्रेंज ॲक्टिंग. काय झालं? व्हॉट हॅपन विथ यू? सी रिप्लाइड. का उत्तर दिलं? आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स. कारण की मी अपसेट आहे, कारण की माझ्याकडे ज्वेल्स नाही आहे. नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर. आणि माझ्याकडे सिंगल स्टोन म्हणजे या ठिकाणी रत्न वगैरे कुठलं एक प्रकारचं दागिना नाही आहे, कुठल्याच प्रकारचं रत्न त्या ठिकाणी मला घालण्यासाठी नाही आहे. आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी. आणि मग त्यापेक्षा मी ठरवलं त्यापेक्षा पार्टीला न गेलेलं बरं. आणि म्हणून ती त्या ठिकाणी बेचैन होती, अस्वस्थ होती, त्या ठिकाणी सॅड होती, दुःखी होती. देन मिस्टर लॉयझेल सेड, यू कुड वेअर फ्लॉवर. तू फूल वगैरे जे आहे फूल माळू शकतेस. कारण की ही सेड दॅट दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर. आणि सध्या फुलाची तर जास्त प्रमाणात फॅशन सुरू आहे आणि म्हणून तू त्याचा उपयोग करू शकतेस. शी वॉज नॉट कन्व्हिन्स. कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तिची समजूत काही पटलीच नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस. मग दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. आपली जी काही डिस्ट्रेस आहे, व्यथा आहे, ती व्यथा आपल्या मैत्रिणीपुढे मांडली. मग तिची मैत्रीण, व्हॉट इज द नेम ऑफ हर फ्रेंड? मादाम फॉरेस्टर. शी वेंट टू अ मिरर वार्डरोब. लगेच ती तिच्या मिरर वार्डरोबमध्ये गेली. काच असलेलं, आरसा असलेलं जो काही वार्डरोब आहे, वार्डरोब मीन्स कपबोर्ड म्हणजेच कपाट. आरसा असलेला जो काही कपबोर्ड आहे त्या कपबोर्डकडे ती गेली. अँड टूक आउट अ लार्ज बॉक्स. त्यातून एक मोठा बॉक्स काढला. अँड ब्रॉट इट बॅक. पुन्हा ती मॅथिल्डाकडे घेऊन आली. अँड ओपन इट. त्या बॉक्सला ते ओपन केलं. अँड सेड मादाम लॉयझेल, चूज माय डिअर. माझे लाडके, तुला जे पाहिजे ते यातून घे. कारण त्या मैत्रिणी होत्या आणि त्यामुळे मैत्रिणीला मदत करणं हे तिचं
त्या ठिकाणी कर्तव्य होतं आणि म्हणून तिच्यासमोर तो पूर्ण बॉक्स त्या ठिकाणी तो ज्वेलरीचा बॉक्स ठेवून दिला. देन फर्स्ट व्हॉट हॅपन व्हेन शी रीच देअर द मॅथिल्डा सॉ सम ब्रासलेट. त्यानंतर तिने काय केलं, ब्रासलेट पाहिले. ब्रासलेट जे काही आपण हातामध्ये घालतो ते कंगन वगैरे असेल, बेल्ट. सो सॉ सम ब्रासलेट. देन द पर्ल नेकलेस. त्यानंतर काही नेकलेस बघितले, नेकलेस. मग वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस तिने त्या ठिकाणी पाहिले. पर्ल, पर्ल म्हणजेच मोत्याचा जो काही हार आहे तो मोत्याचा हार त्या ठिकाणी तिने पाहिला. त्यानंतर तो हार पाहिल्यानंतर शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. आरशासमोर तिने त्या सगळ्या ज्वेलरी ट्राय केल्या, घालून पाहिलं की कशी दिसते ती ज्वेलरी, छान दिसते की नाही. त्यासाठी तिने सर्व त्या ठिकाणी ट्राय केल्या. देन पुन्हा तिचं शी केप्ट आस्किंग, तिचं विचारणं चालूच होतं, अजून आहे का, अजून काही सुंदर आहे का, अजून काही दुसरं आहे का. शी केप्ट आस्किंग यू हॅव नथिंग एल्स, अजून काही नाही. देन व्हाय यस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. हो यस माझ्याकडे आहे, पण तुला काय पाहिजे मला या ठिकाणी कळतच नाही, तुला तुझी आवड कोणती आहे. देन सडनली शी डिस्कवर्ड, तिला एक वस्तू दिसली. कुठे, इन द ब्लॅक सॅटिन बॉक्स. ब्लॅक सॅटिन बॉक्समध्ये एक वस्तू दिसली आणि दॅट वॉज अ सुपर डायमंड नेकलेस. आणि अत्यंत सुपर अशा प्रकारचं डायमंड नेकलेस त्या ठिकाणी तिला ते दिसलं. अँड देन व्हॉट हॅपन, हर हार्ट बिगेन टू बीट. तिचं जे काही हार्ट आहे अत्यंत म्हणजेच हृदय त्या ठिकाणी हार्टबीट तिचे वाढले. अँड विथ अनकंट्रोल डिझायर, म्हणजे एवढी तीव्र इच्छा झाली ते पाहिल्याबरोबर तिला त्या ठिकाणी राहवलं नाही. लगेच हर हँड्स ट्रम्बल्ड ॲज शी टूक इट. हात थरथरत होते जेव्हा ती तो हार घेण्याचा प्रयत्न करत होती. अँड शी फासन इट अराउंड हर नेक. आपल्या गळ्याभोवती तिने तो बांधला, ट्राय केला. अँड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक ॲट हर सेल्फ. ज्यावेळेस तो हार तिने स्वतः ट्राय केल्यानंतर तिने स्वतःकडे बघितलं आरशामध्ये. आणि आरशामध्ये बघितल्यानंतर एवढा आनंद तिला झाला दॅट शी जस्ट लॉस्ट इन एक्स्टसी. एक्स्टसी म्हणजेच फार मोठा आनंद. अवर जॉय न्यू नो बाउंड, आपण म्हणतो आनंद गगनात न मावणे. म्हणजे एक प्रकारचं एक्स्टसी म्हणजेच ब्रह्मानंद त्या ठिकाणी तिला झाला. अँड शी लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक ॲट हरसेल्फ. ज्यावेळेस तो हार परिधान करून आपलं आरशासमोर तिने स्वतःला बघितलं त्यावेळेस ती खूप सुंदर दिसत होती आणि त्यामध्ये ती त्या ठिकाणी आनंदामध्ये हरवून गेली. अँड देन शी आस्क अनॅक्शियसली, अत्यंत हेजिस्टेटिंग म्हणजे संकोच करत आणि त्या ठिकाणी आपल्याला मिळतो की नाही अशा मुद्रेने तिने ते विचारलं. वुड यू लेंड मी धिस, जस्ट धिस, हाच तो हार, हा हार तू मला देशील. व्हाय यस ऑफकोर्स, लगेच तिच्या मैत्रिणीनं संमती दिली. अँड शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक. कसं, रॅप्चरसली म्हणजेच अत्यंत आनंदाने. अँड देन फ्लेड विथ हर ट्रेजर. मैत्रिणीने होकार दिल्याबरोबर तिला एवढा आनंद झाला की शी थ्रीव हर आर्म अराउंड हर फ्रेंड्स नेक. रॅप्चरसली म्हणजे आनंदाने आपले हात त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात मिठी मारली. अँड देन शी फ्लेड विथ हर ट्रेजर. फ्लेड म्हणजेच निघून आली घाईघाईने, तिला तयारी करायची होती ना म्हणून फ्लेड हा शब्द वापरला. फ्लेड म्हणजेच त्या ठिकाणी बर्डसाठी वापरतो आपण, उडून जाणे. या ठिकाणी शी फ्लेड म्हणजे घाईघाईने ती परत आली. विथ हर ट्रेजर, आपला जो काही ट्रेजर आहे, जो काही तिला पाहिजे होता तोच ट्रेजर तिला मिळाला आणि त्या आनंदात ती त्या ठिकाणी तिथून परत निघाली. देन द डे ऑफ द पार्टी अराईव्ड. पार्टीचा दिवस त्या ठिकाणी आला. मादाम लॉयझेल वॉज अ सक्सेस. ती सक्सेस झाली होती कारण पार्टीसाठी जे काही महत्त्वाचं आहे, द ब्युटिफुल ड्रेस अँड देन द ज्वेलरी, या दोन गोष्टी तिला त्या ठिकाणी मिळाल्या होत्या. सो दॅट शी बिकम सक्सेस. अँड शी वॉज प्रिटियर दॅन ऑल अदर वुमन इन दॅट पार्टी. त्या पार्टीमध्ये जे काही सर्व इतर जे काही होते त्या सगळ्यांपेक्षा ती अत्यंत सुंदर त्या ठिकाणी दिसत होती इन दॅट पार्टी. सो शी लुक एलिजंट, लावण्यवती, ग्रेशियस, आकर्षक आणि स्माइलिंग, अत्यंत खुश अशा प्रकारची. अँड फुल ऑफ जॉय,
अत्यंत आनंदी त्या ठिकाणी ती दिसत होती आणि म्हणून सगळ्यात सुंदर ती त्या ठिकाणी त्या पार्टीमध्ये होती आणि म्हणून सी डान्स वाईल्डली, बेधुंद होऊन त्या ठिकाणी नाचणे. आपल्या विजयोन्माद म्हणतो आपण, विजय मिळाल्यानंतर जो काही आपण साजरा करतो, तर त्या या भावनेने ती त्या ठिकाणी डान्स करत होती. सी डान्स वाईल्डली विथ पॅशन and forgetting everything in the triumph of her beauty and success that floating in the cloud of happiness. Forgetting everything, सर्व विसरून त्या ठिकाणी ती बेधुंद होऊन त्या ठिकाणी आपल्या आनंदाचा त्या ठिकाणी जल्लोष, आपला आनंद व्यक्त करत होती. आणि आनंद व्यक्त करत असताना ऑफ हर ब्युटी, तिचं जे काही सौंदर्य आहे, सर्वात सौंदर्यवती ती त्या ठिकाणी दिसत होती. सो इट वॉज इन द ट्रिम्प ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस ऑफ फ्लोटिंग, म्हणजे आपलं जे काही यश आहे, आपलं सौंदर्य आहे, याच्या यशामध्ये ती त्या ठिकाणी बेभान होऊन त्या ठिकाणी सुंदरपणे डान्स करत होती. दॅट फ्लोटिंग इन द क्लाउड ऑफ हॅपीनेस, म्हणजे यशाच्या जणू काही यशाच्या ढगामध्ये त्या ठिकाणी ती फ्लोट आहे, तरंगत आहे अशा, आणि आपल्या सौंदर्यामध्ये त्या ठिकाणी ती फ्लोट करत आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तिचं बेधुंद होऊन डान्स ती त्या ठिकाणी करत होती. देन मॅथिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock. पार्टी फार उशिरापर्यंत त्या ठिकाणी ती चालली होती आणि ती पार्टी जी होती त्या ठिकाणी दॅट 4 o'clock, 4 वाजता ते सगळे आपापल्या घरी जायला निघाले इन द मॉर्निंग. अँड व्हेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट, घरी जाण्यासाठी ते स्ट्रीटवर आले, रस्त्यावर त्या ठिकाणी, टू फाइंड द टॅक्सी. बट दे कुड नॉट फाइंड अ कॅब, त्यांना त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस कुठली टॅक्सी त्या ठिकाणी मिळाली नाही. सो दे वॉक डाऊन टुवर्ड द सीन, दिस इज द वन ऑफ द स्पॉट. त्या सीनपर्यंत ते चालत आले. टिल दे फाउंड द वन, सीनपर्यंत, जोपर्यंत टॅक्सी मिळत नाही तोपर्यंत ते पुढे चालत आले. आफ्टर दॅट दे फाउंड द टॅक्सी, पुढे आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी टॅक्सी मिळाली आणि ती टॅक्सी मिळाल्यानंतर दे ड्रॉप ऑफ देअर डोअर, त्या टॅक्सीने त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या दरवाजात ड्रॉप केलं. कुठे? इन द रू देस मार्टर्स, हे त्यांच्या घरांचा पत्ता. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या टॅक्सीवाल्याने त्यांना ड्रॉप केलं. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर, आणि सर्व काही तिचा तो आनंद त्या ठिकाणी तो संपला होता. फॉर हर, तिचा जो आनंद होता, रात्री तिनं जो काही एन्जॉय केला होता, तो आनंद तिचा या ठिकाणी घरी परतल्यानंतर संपलेला होता. त्यानंतर तिने काय केलं? इन फ्रंट ऑफ द मिरर सी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी. आता आपलं जे सौंदर्य आहे, आपलं सौंदर्य पुन्हा एकदा आपल्या आरशासमोर तिने त्या ठिकाणी प्रेझेंट केलं. पुन्हा एकदा शेवटचं लुक आपण या ड्रेसमध्ये आणि या दागिन्यामध्ये एकदा आपण शेवटचं एकदा आरशामध्ये पाहावं असं तिला वाटलं. बट सडनली सी अटर्ड अ क्राय, ज्यावेळेस ती त्या ठिकाणी घरी पोचल्यानंतर त्या ठिकाणी तिला आरशामध्ये आपलं रूप त्या ठिकाणी ब्युटिफुल रूप पाहावं असं वाटलं. त्याच वेळेस काय झालं? सडनली सी अटर्ड अ क्राय, ती जोरात ओरडली. अँड सी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक, कारण तिच्या गळ्यामध्ये तिला तो जो काही रत्नहार होता, जो काही तो डायमंड नेकलेस होता, तर तो डायमंड नेकलेस त्या ठिकाणी तो गायब झाला होता, तो तिच्या गळ्याभोवती नव्हता. लगेच तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने त्याचे हजबंड त्या ठिकाणी तिला विचारतात, व्हॉट इज द मॅटर? आस्क हर हजबंड. देन सी टर्न टुवर्ड हिम, आणि आपल्या त्या ठिकाणी ती आपल्या हजबंडकडे वळते आणि तिला तर ती सांगते, काय सांगते बा? पॅनिक स्ट्रायकन, एकदम भेदरून, एकदम घाबरून, आय नो लॉंगर हॅव मादाम फॉरेस्टर्स नेकलेस. मादाम फॉरेस्टरचा जो नेकलेस मी आणलेला होता तो आता माझ्याकडे नाही आहे, बहुतेक तो माझ्याकडून हरवला. तर अशा प्रकारे ती सांगते. ही स्टूड अप डिस्ट्रॉट, तो सुद्धा गोंधळून जातो. व्हॉट? हाऊ? दॅट्स इम्पॉसिबल, हे कसं शक्य आहे की हे? दॅट्स इम्पॉसिबल, अशक्य आहे, हे तू असं कसं करू शकतेस? सो दे बिकम कन्फ्यूज,
दोघंही गोंधळून गेले. तर सो फ्रेंड, दिस इज द पार्ट फर्स्ट ऑफ द नेकलेस. नेकलेसचा हा फर्स्ट पार्ट आहे. आणि आय नो दॅट इफ यू like this lesson, then subscribe it, share it, like and comment also. जर तुम्ही याला कॉमेंट केलं तर नेकलेस पार्ट 2 मध्ये काय करेक्शन करायचं हे मला कळेल आणि लवकरच पार्ट 2 हे मी तुमच्यासाठी घेऊन येणार. थँक्यू व्हेरी मच.